सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बोरगाव येथे झालेल्या सभेत मनोज जरांगे पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर पुन्हा निशाणा साधला। महसूल विभागातील अधिकाऱ्यांना आता प्रवक्ता बनवण्यात आले आहे का, असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केला। बीड जिल्ह्यातील रेखा अंकुशराव अंबुरे यांच्या कुणबी जातीचा प्रमाणपत्रासंदर्भात बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी काढलेल्या पत्राचा दाखला देत जरांगे यांनी बावनकुळे यांच्यावर टीका केली। एकनाथ शिंदे यांना आपली बाजू सावरण्यासाठी बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना प्रवक्ता बनवल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। दरम्यान राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या कारभारावरही जरांगे पाटील यांनी जोरदार टीका केली। आज सत्तेवर असलेला एकही घटक सुखी नसल्याचा दावा करत शेतकरी, मराठा आणि ओबीसी समाजही अडचणीत असल्याचे त्यांनी म्हणाले। सरकारचा माज उतरवावा लागेल असा इशारा देत आतापर्यंत प्रत्येक सरकारचा डाव उधळून लावल्याचा दावाही जरांगे पाटील यांनी केला। त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे। बावनकुळे कसा दिसतो? असा सुंदर प्राणी कवाच बघितला नसेल कोणी। असं जनारे या महाराष्ट्रात मला इथं बसल्यासह महाराष्ट्राच्या लोकांनी सांगा, असा प्राणी कुणी बघितला का? बघितला असेल तर वाळू, लिंबोर्निया, न्यूझीलंड, तिकडं हॉलंड, त्या भागातच सापडतो असा प्राणी। इथं नाहीच। चष्मा काढल्यावर भयानक विचित्र दिसत असत। माया जातीचं वाटलं करून नादी लागतो काय? तुला वटणे राहत अंडांनी सुट्टी देणार नाही बावनकुळे। तू मराठ्यांच्या लेकराच्या अन्नात विष घालायला नको होतं। मराठ्यांनी लय मत केले तुम्ही सत्तेवर राहावात म्हणून, आमच्या गरीबाच्या लेकरावर अन्याय करावा म्हणून मराठ्यांनी सत्तेवर बसवलेलं नाही। असं परत ऐकलं बी नाही मी कधी। तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल। 96 कुळी, अरे बावनकुळे कुंकुण आली होत। अरे ही फकडे का ऐकलाच नाही ना। आणि इतका दिसतो त्याच्या बिचारी आईनं माऊलीनं द्या लहानपणी त्याला दूध फुकून तरी पाजायचं, गरम पाजेल एवढे होट झाले ते चटका तुटका बसला टाकल त्याला। त्याने एक हेल्मेट सुद्धा लावायला पाहिजे। असा तुकावळो तू गच पण तो आहे। बाप मराठे मी कोणत्याही टोकाला जाऊ शकतो मराठ्यांच्या जातीसाठी, लक्षात ठेव। मी पुन्हा कदर करत नाही। तुम्ही जाणून बुजून मराठा समाजाला संपवण्याचा जर घाट घातला, तुम्हाला संपलेला मराठी माहीत सुद्धा होऊ देणार नाहीत। कारण ही 96 कोळीची लय बेकार जाते। हे जर भांडण करायला लागले, हे जर हाणायला लागले, यांनी एकदा असं हाणायला कुटायला सुरू केलं तर अफगाणिस्तानात पोत हाणीत होते। यांच्या ध्यानातच नाही दुसरा देश आलाय म्हणून इतके कुतडीत होते। तिकडे गेल्यावर कोणीतरी शहाणा भेटला त्यांना, आणि ती मला लयच लांब आलो तापून कुठायचं संपलंय, पुढे लोकच नाही। आणि मग म्हणले चला माघारी। हरियाणा जवळ आल्यावर त्यांना कुणीतरी आणखी भेटला शहाणा, ते मला मायला उरले सुरलेले असले माघारी आले तर म्हणले मग आपण युद्ध करू। आजही आपले महाराष्ट्रातले भाऊ पाणी पचलायत, वाट बघतायत कुठला तरी कुठायचं एकदा म्हणून। बावनकुळे सोपं समजू नको। ते मराठी ते म्हणजे आरक्षण फेरसीन केलं उडत, पण जर का मराठीचा वाटा गेला की कुठला। माझ्या इथल्या मराठ्यांना सगळ्याला सांगतो, मी शिव्या दिल्यामुळे तुम्हाला वाईट वाटत असेल,